नमस्कार मित्रांनो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की मधमाशांपासून सावध कसं राहायचं आणि याच्यामध्ये अजून एक मी ॲड करू इच्छितो की काही जण जे दुर्गभ्रमंतीला येतात त्यांना भरपूर हौस असते की इथे येऊन जेवण करायचं आणि मग ते जेवण करण्यासाठी अशा काही जागा शोधतात की ज्या जागा निसर्गनिर्मित अगदी शांतते म्हणजे गुहेसारख्या जागा किंवा कपारी वगैरे अशा ठिकाणी ते सावलीला बसतात. तिथे ते जेवण वगैरे करतात. परंतु मित्रांनो, हे एक सांगू इच्छितो मी की अशा ठिकाणी जेवण करणं किंवा अशा ठिकाणी मुळात आधी आग पेटवणं हे अतिशय धोकादायक असतं. एक गोष्ट म्हणजे आपण निसर्गामध्ये आग आपल्या चुकीने पसरू शकते, वणवा पेटू शकतो, हे एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट, आपण आग केल्यानंतर जो धूर होतो त्या धुरामुळे मधमाशा अटॅक करू शकतात आणि हे आपण लक्षात घेत नाही. म्हणजे आपण फक्त मजा मस्ती करायचं महाराजांचे गड म्हणजे साधन नाही आहे. लक्षात घ्या, महाराजांनी हे गड किल्ले का उभे केले याचं कारण लक्षात घ्या. हा ऐतिहासिक वारसा लक्षात घ्या, ही आपली परंपरा लक्षात घ्या आणि ही परंपरा आज आपण जगायची आहे, आज आपण जपायची आहे. कारण जे आपला इतिहास विसरतात ना, त्यांचा भूगोल बिघडतो, अशी एक म्हण आहे आणि सावरकरांचं असं मत होतं. आणि त्यामुळे आपण इतिहास आपला विसरायला नको, कारण आपला इतिहास आठवला की आपण कोण आहोत याची ओळख पडते. आणि त्यामुळे हा वारसा, जर प्रत्येकजण तसं करतो असं नाही, पण जे करत असतील त्यांना आपण थांबवूया. दुसरी गोष्ट, आत्ता पाहिल्यानंतर प्रत्येक गड किल्ल्यावर जाऊन रात्री जेवण केल्यानंतर रात्रीच्या पत्रावळी म्हणा किंवा रात्रीच्या पाण्याच्या बाटल्या किंवा इतर बाटल्या, इतर कचरा सगळा, चिप्सची पॅकेट्स ही तिथेच टाकतो आपण आणि निघून येतो. त्यावेळी विचार करा, शिवरायांचे आपण भक्त म्हणवतो, शिवजयंतीला शिवगर्जना, शिवघोषणा देतो, रॅली काढतो, परंतु वर्षभर आपण तसे वागतो का, हे जरा विचारात घेणं आवश्यक आहे. आम्ही ज्यावेळी दुर्गभ्रमंती करतो त्यावेळी आम्हीसुद्धा साधा चॉकलेटचा कागद जरी असला तरी तो आमच्या सोबत घेऊन जातो पुन्हा. पण इथे गडावर किंवा गडावर जरी नसलो आणि ट्रेकिंग रानामध्ये करत असलो तरीसुद्धा तिथे टाकत नाही का, कारण ते आमचं घर नसलं तरी कुणाचं तरी घर आहे आणि आमच्या घरात येऊन कोणी कचरा टाकलेला आम्हाला आवडेल का? आम्हाला नाही आवडणार. तसंच इथले पशुपक्षी आहेत, त्यांनाही त्यांच्या घरामध्ये कचरा टाकलेला, त्यांच्या घरामध्ये हुल्लड केलेली नाही आवडणार. काही जण इथे आल्यानंतर मोठ्याने आरोळ्या ठोकतात, काही जण तर गडाच्या कपारीमध्ये किंवा गडाच्या मार्गामध्ये जंगलामध्ये मोठ्याने शिवाजी महाराज की जय म्हणतात, शिवगर्जना करतात. मित्रांनो, महाराजांचं नाव घ्यावं, पण ते घ्यायची जागा बघावी आणि मग घ्यावं. ते जिथे घ्यायला पाहिजे तिथेच घ्यावं. नाहीतर उगाच जर समजा वाटेत कुठेतरी आपण घोषणा देत असू मोठ्याने किंवा जंगलामध्ये मोठ्याने घोषणा देत असू, कड्या कपारीमध्ये, तर तिथल्या निसर्गाला आपण डिस्टर्ब करतोय आणि हे महाराजांना सुद्धा मान्य नव्हतं. तशा प्रकारची निसर्ग जपणारी अनेक पत्रेसुद्धा उपलब्ध आहेत. त्यामुळे महाराजांना जे मान्य नव्हतं तेच आपण करत असू त्यांचं नाव घेऊन, तर ते महाराजांना निश्चितच आवडणार नाही. त्यामुळे आत्तासुद्धा आम्ही इथे केळी खाल्ली, केळ्याची सालं आम्ही इथे टाकली आहेत, कारण केळ्याची सालं हा नैसर्गिक कचरा आहे, तो कुजून जाणार किंवा प्राणी पक्षी खाऊन टाकणार आहेत. पण बाकीचा जो कचरा आहे, बाटल्या आहेत, या इथे न टाकता आपण घेऊन जाव्यात आणि त्याची विल्हेवाट लावावी. ज्यांना हे शक्य नसेल त्यांना हात जोडून विनंती आहे की त्यांनी ते आणूच नाही. कारण आपण महाराजांच्या गडावर नाही गेलो म्हणून महाराजांचं काही अडत नाही, त्यांना काही वाईट वाटत नाही आणि कुणाचंच काही अडत नाही, उलट निसर्ग जपला जाईल. त्यामुळे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घ्या आणि हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने तसे वागायचा प्रयत्न करा. दुसरी गोष्ट, राहिलं मधमाशांचं, तर मधमाशा ज्यावेळी अटॅक करतात त्यावेळी स्वतःची सुरक्षा स्वतः करायची आहे आणि ती पण मगाशी मी सांगितल्याप्रमाणे झोपून राहूनच. आपल्याला 2-4 मधमाशा चावणारच आहेत, अटॅक झालाच तर 2-4 मधमाशा चावणारच आहेत, त्या सहन केल्या पाहिजेत. आपण हे गृहीत धरूनच आपण ट्रेक करायचं आहे आणि कुठेतरी कपारीमध्ये वगैरे आपण शांतपणे झोपून राहायचं आहे, पोट जमिनीला लागेल अशा प्रकारे. त्यामुळे कुणीही असं वाटून घ्यायची गरज नाही की
माझ्यासोबत एवढी माणसं होती, त्यांनी मला वाचवलं का नाही? कारण मधमाशांच्या हल्ल्यापासून आपल्याला दुसरा कोणीही वाचवू शकत नाही. स्वतःचं स्वतःच वाचवू शकतो आणि तेही शांत राहून आपण वाचवू शकतो. लक्षात घ्या. एवढीच विनंती आहे आपल्याला. धन्यवाद.